ठीक आहे, क्लास चालू केला आपण आणि सुरुवात करू आपण. आजचा आपला स्क्रॅच कोर्स सुरू होणार आहे. ठीक आहे ना, आजपासून क्रॅश कोर्स म्हणजे यामध्ये तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर होत जाईल. आपण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सुरू करू. आपलं तुम्हाला माहितीच आहे, आपला पेपर पॅटर्न आपल्याला किती विषय आहे? 3 विषय आहे, बरोबर ना? एक जण माईक चालू करून घ्या कोणीतरी. वेदिका, माईक चालू कर. हो, चालेल. आजपासून आपला मी सांगितलंच तुम्हाला की क्रॅश कोर्स चालू होणार आहे. क्रॅश कोर्स, ठीक आहे ना? क्रॅश कोर्सचा फायदा हाच होईल तुमचा. किती महिने तुमच्याकडं? आता सध्या 3 महिने, बरोबर ना? एक्झॅक्ट पकडले तर 30 एप्रिलला तुमचा पेपर आहे 9वीचा. मी सांगितलं तुम्हाला विषय कोणकोणते राहणार आहे. कोणकोणते विषय होते आपले? मराठी, मराठी. दुसरा विषय होता आपला अंकगणित. आणि तिसरा विषय होता आपला बुद्धिमत्ता, बरोबर ना? बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता मार्क किती किती होते आपल्याला सगळ्यांना? मराठीचे किती प्रश्न सांगितले वेदिका मी? वेदिका, 20 प्रश्न, बरोबर ना? अंकगणित, मराठीचे 20 प्रश्न, अंकगणितचे किती प्रश्न होते? 20. आणि बुद्धिमत्ता 20 होते का? 40 होते, बरोबर ना? 40. हे काय आहे? प्रश्न. हो, प्रश्न, बरोबर ना? प्रश्न. आणि यांचे मार्क किती सांगितले तुम्ही? मार्क हो, 20 प्रश्नांचे किती? 25 मार्क. याचे पण 25 मार्क आणि 40 प्रश्नाचे 50 मार्क. असे मिळून किती मार्क झाले आपले? 100 मार्क, बरोबर ना? 100 मार्काचा आपला पेपर आहे, ठीक आहे? हो, 100 मार्काचा पेपर आहे आपला. आणि आजपासून आपण काय सुरू करणार आहे? क्रॅश कोर्स, ठीक आहे ना? हो, शांत. आपला क्लास कशाचा चालू आहे? आपला 9वीचा क्लास चालू आहे ना? मध्ये दुसरं कोणतं डिस्कशन चालणार नाही आजपासून, चालेल ना? आणि ज्यांना सांगितलं, ज्यांना काही एकदम इम्पॉर्टंट डाऊट असला त्यांनीच मध्ये बोलायचं, ठीक आहे? विनाकारण प्रश्न विचारायचे नाही. आजपासून मी सांगितलं ते तुम्हाला पहिल्यापासून सुरू करणार आहे आपण, बरोबर ना? अंकगणित सगळ्यात पहिला आपण टॉपिक, हो, सगळ्यात पहिला आपण टॉपिक कोणता सुरू करणार आहे? अंकगणित, बरोबर ना? अंकगणित यामध्ये आपण कोणकोणत्या? नैसर्गिक संख्या. सगळ्यात पहिला आपण संख्या बघितलं होतं, बरोबर ना? संख्याचा आपण एक वेळेस क्विक रिव्हिजन घेऊन घेऊ, चालेल ना? संख्या, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या काय सांगितलं तर मी? सगळ्या संख्या ज्यामध्ये निगेटिव्ह म्हणजे ऋणावाल्या संख्या पण येणार, ऋण धन सगळ्या संख्या येईल, बरोबर ना? जसं की -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, अशा किती असंख्य संख्या येऊ शकता ना, बरोबर ना? नंतर काय शिकलो होतो आपण? पूर्ण संख्या. पूर्ण संख्यामध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला? सांगा बरं. पूर्ण संख्याकडून सुरू होते. 1, 2, 3, बरोबर ना? हो, पूर्ण संख्याकडून सुरू होते. 0, 1, 2, 3, बरोबर ना? शून्य, 1, 2, 3, 4, 5 अशा किती अंक येऊ शकता, बरोबर ना? नंतर कोणत्या होत्या आपल्या? समसंख्या. समसंख्या काय म्हटलं होतं मी? समसंख्या काय असतात? ज्यांना 2 ने भाग जातो, बरोबर ना? हो, 2, 4, 6, 8, 10, नंतर 12, 14, 16, 18 कोणतेही असू शकता. किंवा तुम्ही इन शॉर्ट म्हणू शकता ज्या संख्येच्या शेवटी 0, 2,
किंवा 4, 6, 8 हे अंक येतात. त्या संख्यांना आपण काय म्हणू? समसंख्या. बरोबर ना? नंतर विषम संख्या. ज्या समसंख्या नाही त्यांना आपण काय म्हणतो? विषम संख्या. कोणकोणत्या उरल्या? 1, 3, 5, 7, 9, 11 अशा कोणत्याही संख्या राहू शकता ना? बरोबर ना? 11, 13, 15 या कोणत्या झाल्या आपल्या? विषम संख्या. नंतर आपण शिकलो संयुक्त संख्या. संयुक्त संख्या काय होत्या आपल्या? सांगा बरं, संयुक्त संख्या काय होत्या आपल्या? ज्या संख्येला एकाने आणि स्वतःनी भाग जातो, अजून ज्या संख्येला एकाने स्वतःने आणि दुसऱ्या संख्येने पण भाग जातो. हो, त्या संख्यांना काय म्हणतो आपण? संयुक्त संख्या. बरोबर ना? आता उदाहरण घेऊ आपण संयुक्त संख्यांचं. आता जसं मी सुरुवात करू, आपण 2 करू का? आपण 2 पासून नाही करणार ना? सुरुवात कशाने करू आपण? 4 करू. ठीक आहे ना? 4 नंतर कोणती येते संख्या? 5 पण नाही येणार, 6 येईल. बरोबर ना? 6 नंतर 8 नंतर 9 पण येणार, कारण 9ला कशाने भाग जातो? 3 जातो, 9 जातो आणि 1 जातो. बरोबर ना? 9 नंतर 10 येईल. 10 नंतर 11 नाही येणार, 12 येईल. 12 नंतर 13 पण नाही येणार, काय येईल मग? 14 येईल. 14 नंतर 15 सुद्धा येईल. 15 काय येईल? कारण याला 5 पण जातो, 3 जातो, नंतर 1 जातो. ठीक आहे ना? आणि 15 जातो. ठीक आहे ना? म्हणजे ज्या संख्येला 1 पण जातोय, स्वतःनी पण जातोय आणि इतर 2 संख्येने सुद्धा भाग जातोय, या संख्यांना काय म्हणतो आपण? संयुक्त संख्या. ठीक आहे ना? आवाज येतोय ना माझा? हो सर. सर पण थोडा किचकिच येतोय. आता बघा बरं. हो, आता येतोय सर. आता येतोय का? 1 मिनिट थांबा. हो सर. हो. आता क्लिअर येतोय का? हो सर. हो, चालेल. पुढं बघा, मूळ संख्या. मूळ संख्या काय काय असतात? ज्या संख्यांना 1 भाग जातो. हो. माझा आवाज रिपीट होतोय का रे? नाही ना? ठीक आहे. हे बघा, मूळ संख्या काय आहे? ज्या संख्येला 1 आणि स्वतःनेच भाग जातो. बरोबर ना? आता मी एक खोड रबर घेतो आणि एक खोडून टाकतो. ठीक आहे? आता बघा, मूळ संख्या काय काय येणार मग आपल्या? 2 2 येईल ना? बरोबर ना? 2ला 2 भाग जातो आणि 1 भाग जातो. नंतर 3, 5 नंतर 7, 9 येणार का आदित्य? नाही येणार, कारण 9ला 3 पण भाग जातो. बरोबर ना? हो. नंतर 11, 13, 15 पण नाही येणार, 17 येईल, 19 अशा असंख्य संख्या राहू शकता. बरोबर ना? ठीक आहे. आता नंतर परिमेय संख्या. परिमेय संख्या काय आहे? आपण शिकलोय ना, ज्या आपण P छेद Q अशा फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. बरोबर ना? या संख्यांना काय म्हणतो आपण? परिमेय संख्या. जसं की उदाहरण 3/2, 5/3, 8/4, 5/2 अशा असंख्य संख्या राहू शकता. बरोबर ना? ठीक आहे. परिमेय संख्या झाल्या. अपरिमेय संख्या काय? ज्या परिमेय संख्या नाही त्या अपरिमेय संख्या म्हणू शकतो आपण. आता बघा, एखादी संख्या दिली मी तुम्हाला 0.00.12 याच्यामध्ये 2 वेळेस पॉईंट आला. बरोबर ना? तर या संख्या काय झाल्या आपल्या? अपरिमेय संख्या. नंतर अजून एखादी संख्या घेतली आपण √2, 0.2 गुणिला 2, 0.11, 0.12. आता ही संख्या कोणती झाली? परत आपली अपरिमेय संख्या झाली. ठीक आहे? हां. आता हे बघा, शक्यतो लक्ष द्यायचं की ज्या परिमेय संख्या नाही त्या अपरिमेय संख्या. बरोबर ना? ठीक आहे. आता पुढचा पॉईंट घेऊ आपण.
आता जो हा क्रॅश कोर्स आहे ना, म्हणजे 2-3 महिन्याचा चालेल आपला, पण यामध्ये आपण सगळं कव्हर करून घेऊ. ठीक आहे? आता पहिला प्रश्न बघा बरं, नमुना प्रश्न पहिला बघा. यामध्ये काय म्हटलंय? यामध्ये 1 ते 10 यामधील मूळ संख्या किती आहेत? आता मूळ संख्या ओळखायच्या आपल्याला यामध्ये. सगळ्यांना स्क्रीन दिसते का माझी? मग कसं काय म्हणतोय तो स्क्रीन दिसत नाही म्हणून? ठीक आहे बघा, 1 ते 10 यामधील मूळ संख्या किती आहेत? काय करायचं आपल्याला? 1 आणि 10 सोडून द्यायचे. ठीक आहे ना? मूळ संख्या मी काय म्हटलं होतं? ज्या संख्येला कशाने भाग जातो? मूळ संख्यांना सांगा, विसरले काय? सर आवाज रिपीट होतोय. आवाज रिपीट होतोय का? एक मिनिट हं. सर पेज नंबर काय? आता बघा बरं, आता होते का रिपीट? नाही. सर पेज पेज नंबर राहू द्या. आता मी जे शिकवतो इकडे लक्ष द्या. ठीक आहे ना? पुस्तकात बघायची गरज आहे का याला? नाही. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा. सर आवाज आवाज क्लिअर नाही येते का माझा? आता येतोय सर. ठीक आहे बघा. 1 ते 10 यामधील मूळ संख्या किती आहेत? हेच ओळखायला लावले ना आपल्याला. तर मूळ संख्या काय होतं आपलं? मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एकाने आणि स्वतःने भाग जातो. बरोबर ना? आता बघा, इथं मी उत्तर काढून दाखवतो तुम्हाला एवढ्याशा जागेत. आता बघा, इथं आपण 1 घेतला आपला. ठीक आहे ना? थोडा डार्क पेन घेतो. 1 घेतला आणि इथं आपण 10 लिहिले. याच्यामध्ये आपण संख्या लिहून घ्या आपल्या. कोणकोणत्या होत्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे ना? आता मूळ संख्या यामधील विचारलंय. मधील म्हणजे एकाला सोडून द्यायचं आणि 10ला सोडून द्यायचं. यामधून काय ओळखायचं आपल्याला? यांच्यामध्ये मूळ संख्या किती आहेत? ज्या संख्येला एकाने भाग जातो आणि स्वतःने. 2ला कशाने भाग जातो? 2 भाग जातो आणि एकाने भाग जातो. तर ही कोणती संख्या झाली आपली? मूळ संख्या. 3ला पण बघा, 3 भाग जातो आणि एकाने भाग जातो. परत ही संख्या कोणती झाली? आपली मूळ संख्या. आता 4ला बघा. हो. आता 4ला बघा, 2 पण पहा. 4ला 2 भाग जातो, अजून 4 भाग जातो, एकाने भाग जातो. ही मूळ संख्या झाली का? नाही. 5 बघा. 5ला कशाने भाग जातो? हा. स्क्रीन दिसत सर. स्क्रीन दिसत नाहीये. एक मिनिट. नाही सर. आता दिसतंय सर. आता दिसते ना? हो सर. बरं, पहिला प्रश्न बघत होतो आपण. बरोबर ना? आपण काय बघणार होतो याच्यामध्ये? 1 ते 10 याच्यामधील मूळ संख्या आपल्याला ओळखायची आहे. आता 1 ते 10 आपण संख्या लिहून घेऊ. इथं 1 लिहिला आपण, इथं 10 लिहिले. ठीक आहे ना? यांच्यामध्ये मूळ संख्या कोणकोणत्या आहे? म्हणजे सगळ्या संख्या लिहून घेऊ. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. बरोबर ना? आता बघा, यामध्ये काय विचारलंय आपल्याला? मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एकाने भाग जातो आणि स्वतःनेच भाग जातो. त्या संख्यांना काय म्हणतो आपण? मूळ संख्या. आता बघा, इथं एक आपल्याला काय म्हटलं? यामधील म्हटलंय ना? यामधील म्हटलंय. तर यामध्ये आपण काय करू? 1 सोडून देऊ आणि 10 सोडून देऊ. यामधील म्हटल्यामुळं.
आता बघा 2 यामध्ये 2ला कशा-कशाने भाग जातो? 2ने जातो आणि 1ने जातो. ठीक आहे ना? तर ही कोणती संख्या झाली आपली? मूळ संख्या. नंतर 3 बघा 3ला 3ने भाग जातो आणि 1ने भाग जातो. तर बरं ही संख्या कोणती झाली? आपली मूळ संख्या. आता पुढं 4 बघा 4ला कशाने भाग जातो? 4ने जातो, 2ने जातो, अजून 1ने जातो. तर ही मूळ संख्या झाली का आपली? नाही. पुढचा बघा 5. नाही. हो. 5ला कशा-कशाने भाग जातो बघा बरं? 5ला 5ने भाग जातो. नंतर 1नेच भाग एकाने जातो. जातो. हो. त्यामुळे ही कोणती संख्या झाली आपली? मूळ संख्या. 6. 6ला कशा-कशाने भाग जातो? 3ने जातो, 2ने जातो, परत 6ने जातो, 1ने जातो. तर ही मूळ संख्या झाली का? नाही. अजून आता पुढच्या संख्या बघू आपण बघा. 7ला 7 कशाने भाग जातो? 7ने भाग जातो आणि 1नेच भाग जातो. एकाने. हो. तर ही कोणती संख्या झाली आपली? मूळ संख्या झाली. मूळ संख्या. 8ला कशा-कशाने भाग जातो? 8ने जातो, 4ने जातो, परत 2ने जातो, 1ने जातो. तर ही मूळ संख्या झाली का? नाही झाली. हो. आता 9ला बघा 9ला 9ने भाग जातो, 3ने भाग जातो, 1ने भाग जातो. ही परत मूळ संख्या झाली का आपली? नाही. तर मूळ संख्या कोणकोणत्या झाल्या आपल्या? 2, 3, 5 आणि 7. ठीक आहे ना? कोणकोणते किती आल्या संख्या? 4 संख्या आल्या. बरोबर ना? आता 4 संख्या काढू आपण कोणकोणत्या आहे का आपल्या प्रश्नात बघू. ठीक आहे ना? आहे का हो यामध्ये उत्तर 4? तर उत्तर काय येणार आहे आपलं? 4 म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन. ठीक आहे? हो. आता दुसरा प्रश्न बघा. 10 आणि 20 यांच्या दरम्यान संयुक्त संख्या किती आहेत? संयुक्त संख्या विचारल्या आपल्याला. बरोबर ना? सर आवाज काय झालं आवाजाला? आवाज रिपीट येतोय. आता बघ बरं. आता नाही. आता नाही येत ना? आला आता वापस. आता येतोय का रिपीट? आता नाही येते ना रिपीट? नाही. हो. आता बघा 10 आणि 20 यांच्या दरम्यान संयुक्त संख्या किती आहेत हे ओळखायचं आहे आपल्याला. बरोबर ना? 10 आणि 20 यामधील संयुक्त संख्या ओळखायच्या आपण. ठीक आहे ना? आता हे बघा इथं मी थोडीशी जागा सोडतो. यामध्ये आपण आपल्या संख्या लिहून घ्यायच्या. ठीक आहे? 10 आणि 20 म्हटलं ना, तर 10 इथं लिहिला आपण, 20 इकडे लिहिला. दिसते ना माझी स्क्रीन? 10 नंतर 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 अशा किती संख्या झाल्या आपल्या? या सगळ्या संख्या किती झाल्या? या 3 आणि 3 6, 3 1 9, 10, 11 संख्या झाल्या. बरोबर ना? तर आपल्याला काय करायचंय? 10 आणि 20 यामधल्या संयुक्त संख्या म्हणजे काय करायचं? 10ला सोडून द्यायचं आणि 20ला पण सोडून द्यायचं. आता बघ बरं. आता येतोय ना व्यवस्थित? हो. हो सर. हो. 10 आणि 20 यामधील आपल्याला कोणत्या संख्या ओळखायच्या आहे? संयुक्त संख्या. संयुक्त संख्या काय असतात? ज्या संख्यांना एकाने भाग जातो. बरोबर ना? आणि स्वतःने सुद्धा भाग जातो आणि दुसऱ्या संख्येने सुद्धा भाग जातो. आता 11 बघा. 11ला कशाने भाग जातो? 11ने भाग जातो. बरोबर ना? अजून कशाने भाग जातो? आणि 1ने भाग जातो. 11ने आणि 1ने. तर ही आपली संयुक्त संख्या झाली का? नाही. 12 बघा. 12ला कशाने भाग जातो? 12ने जातो, 6ने जातो, 2ने जातो, 3ने जातो. 6ने जातो, 2 त्यामुळे ही संख्या कोणती झाली आपली? 4ने जातो. संयुक्त. ठीक आहे? आता 13 बघा पुढचं. 13 बघा. 13ला कशाने भाग जातो? 13ला 13ने भाग जातो आणि 1नेच भाग जातो. त्यामुळे ही मूळ झाली संयुक्त झाली का? नाही. ही मूळ संख्या झाली. ठीक आहे ना? आता 14 बघू आपण पुढचं. 14ला कशाने भाग जातो? 14ने भाग जातो, नंतर 7ने जातो, 2ने जातो, 1ने जातो. तर ही कोणती संख्या झाली आपली? 2ने जातो. हो. ही संख्या झाली आपली संयुक्त. 15ला बघा. 15ला कशाने भाग जातो? 15ला कशाने भाग जातो? 1 जातो. हो. 5 आणि 3.
हो, तर ही कोणती संख्या झाली आपली परत संयुक्त. आता 16 बघा पुढचं. 16ला कशा-कशाने भाग जातो? 8ने जातो, 2ने जातो, 4ने जातो. तर ही कोणती संख्या झाली आपली संयुक्त. 17 तर विषम संख्या आहे. 17ला 17नेच जाईन आणि 1ने जाईन. तर 17 परत आपली कोणती झाली? मूळ संख्या झाली. 18ला 9ने जातो. नंतर कितीने जातो? 6ने जातो, 3ने जातो. तर ही कोणती संख्या झाली आपली परत? 2ने पण जातो. ही झाली आपली परत संयुक्त संख्या. 19ला बघा बरं, 19ने भाग जातो आणि 1नेच जातो. तर ही संयुक्त संख्या झाली का नाही? संयुक्त संख्या कोणकोणत्या झाल्या बघा बरं मग आता. 12, 14, 15, 16, 18. बरोबर ना? किती अंडे तयार झाले? 1, 2, 3, 4, 5. तर आपल्याला काय विचारलं होतं? 10 ते 20 यांच्या दरम्यान संयुक्त संख्या किती आहेत? बघा बरं किती आल्या? 3 आणि 2 5. तर उत्तर काय आपलं ऑप्शन 3 नंबर. ठीक आहे? हो सर. हो. विनाकारण माईक चालू नका करा. ठीक आहे ना? मी काय म्हटलं होतं तुम्हाला पहिलेच? पुढचा प्रश्न बघा. ठीक आहे ना? 1 ते 10 यामधील मूळ संख्यांची बेरीज आणि संयुक्त संख्यांची बेरीज यामधील किती फरक आहे? बरोबर ना? हेच ओळखायचं ना आपल्याला. आता बघा सगळ्यात पहिले आपण काय करू? 1 ते 10 यामधील मूळ संख्या. आता मूळ संख्या तुमचं असं पाठवायला पाहिजे की मूळ संख्या तुम्हाला डायरेक्टली जमायला पाहिजे की मूळ संख्या कशा काढता म्हणून. बरोबर ना? तर मूळ संख्या काढू आपण सगळ्यात पहिले. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एकाने भाग जातो आणि स्वतःनेच भाग जातो. बाकी दुसरं कोणी भाग जातो का नाही. ठीक आहे ना? तर इथं आपण मूळ संख्या लिहू. ठीक आहे ना? इथं आपण लिहू मूळ संख्या. ठीक आहे ना? मूळ संख्यामध्ये कोणकोणत्या येणार आहे आपल्या? सगळ्यात पहिले येणार आहे 2. बरोबर ना? 2ला 2नेच भाग जातो. ठीक आहे? नंतर कशाने जातो? 1ने भाग जातो. नंतर पुढची संख्या काय आपली? 3. हो. नंतर 3 तर झालं ना? 5. नंतर 7. नंतर 11. 1 ते 10 मध्ये 11 येतं का? करे आदित्य 1 ते 10 मध्ये 11 येतात? ठीक आहे. मूळ संख्या या झाल्या. सर मला ते नाव दिसलं नाही सर. 1 ते 10चा अंक दिसला नाही सर. संयुक्त मध्ये कोणकोणत्या येतात संख्या? संयुक्त म्हणजे ज्यांना भाग जातो. एकाने जातो, स्वतःने जातो आणि दुसऱ्या संख्येने जातो. तर सगळ्यात पहिले काय येणार आहे? 1, 2, 4 येणार. नंतर 6, 5ने. नंतर 8. नंतर 8 आणि 9. बरोबर ना? तर आपल्याला काय म्हटलं तर यांची बेरीज करायची आणि यांच्यामधला फरक ओळखायचा आहे. तर आपण काय करू? जिथं जिथं आपण कॉमा केला होता तिथं फक्त आपल्याला काय करायचंय? बेरीज करायची. बरोबर ना? यांची बेरीज करू. बघा 7 आणि 5 किती झाले? 12. 12 आणि 3 15. 15 आणि 2 किती झाले आपले? 17. ठीक आहे? संयुक्त बघा यांची पण काय करायची? आपल्याला बेरीज करायची. ठीक आहे ना? यांची पण बेरीज करू. 8 आणि 9 17. 17 आणि 17 होतात ना? 8 आणि 9 17. 17 आणि 6 23. 23 आणि 4 23 आणि 4 27. 27. तर आपल्याला काय ओळखायचं आहे? यांतील फरक ओळखायचा आहे ना आपल्याला. फरक. बरोबर ना? फरक ओळखायचा आहे. फरक कसा ओळखणार आपण त्यांचा? आता काय करायचं आपण? 27 घ्यायचे. 27 हो 27 वजा 17. 27 मधून 17 गेले किती उरतात सांगा बरं? 10 उरतात ना? 10. हो 10. हो तर आपला पर्याय बघू 10. हो 10. 10 आहे का आपल्या पर्यायामध्ये? बघा बरं 10 आहे का? आहे सर. हो. कोणता? 3 नंबरचं ऑप्शन पहिलं. ठीक आहे ना? आता आपण काय करू माहिती का? आता पुढचा प्रश्न घेऊ बघा. आता चौथा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहेत? संयुक्त संख्या ओळखायची आपल्याला. हे 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. त्यामध्ये संयुक्त संख्या कोणती येईल? बरोबर ना? आता 41 बघा.
सगळ्यात पहिले आपण काय करू? अ, यांची बेरीज 5 आणि 1 6 होता, बरोबर ना? 6 ला 3 ने भाग जातो ना? हो. हो, तर ही कोणती झाली? ही तर पहिलीच आपल्याला संयुक्त सापडून गेली. 4 आणि 1 5 होता. 5 ला 3 ने भाग जातो का? नाही. ठीक आहे. आता तिसरा ऑप्शन बघा. 6 आणि 1 किती होता? 7. 7 ला 3 ने भाग जातो का? नाही. आता इथं चौथा बघा. 7 आणि 1 8. 8 ला 3 ने भाग जातो का? नाही. तर याच्यावरूनच कळून गेलं आपल्याला संयुक्त संख्या कोणती आहे आपली? 2 नंबरची. ठीक आहे. कसोट्या आठवण आहे ना तुम्हाला? कसोट्या शिकवल्या ना आपण? हो सर. हां. आता हो बघा. सर. आता 5वा प्रश्न बघा. 2, 3, 5, 7, 11 आणि 13 या सर्व कोणत्या संख्या आहेत? सांगा बरं. मूळ संख्या. हो, ठीक आहे. मूळ संख्या आहेत. मूळ संख्या सर. हां. आता स्वाध्याय पहिला घेऊ आपण. स्वाध्याय पहिला म्हणले थोडेफार प्रश्न कव्हर करू. ठीक आहे. आता हे बघा. 10 आणि 20 यामधील एकूण मूळ संख्या किती आहेत? यामध्ये काय ओळखायचं आपल्याला? मूळ संख्या ओळखायची आहे. ठीक आहे ना? मूळ संख्या. आपण मागे पण उत्तर काढलं होतं. 10 मध्ये मूळ संख्या काढू आपण. हो, तसं पण म्हणू शकतो तू किंवा आपण मूळ संख्या काढून घेऊ. मूळ संख्या काढू बघा. कोणती आली पहिली? सगळ्यात पहिले कोणती येणार आपली? 11. 11 नंतर कोणती येणार आहे? 13. नंतर 17. नंतर 19. 15 येईल का? नाही. 15 का नाही येणार? कारण 15ला कशाने भाग जातो? 5 ने जातो, 3 ने जातो, 1 ने जातो, अजून 15 ने जातो, बरोबर ना? त्यामुळं 15 येणार का? नाही. तर आपल्या मूळ संख्या किती झाल्या? 4. हा एक ऑप्शन मध्ये 4. ठीक आहे ना? अशा प्रकारचे नवोदयमध्ये प्रश्न येतात. आठवण ठेवायचं. ठीक आहे. हो. हो, चालेल. आता हे प्रश्न, हा 2 नंबरचा प्रश्न आहे ना, असे सुद्धा भरपूर प्रश्न येतात. काय म्हटलंय? 2, 3, 5, 7, 11 हे कोणत्या संख्या दिसत आहे तुम्हाला? संयुक्त संख्या आहे का मूळ संख्या सांगा बरं? मूळ संख्या. मूळ संख्या. हो, मूळ संख्या आहे, बरोबर ना? तर तुम्हाला काय विचारलंय? 11 नंतर मूळ संख्या कोणती येते सांगा बरं? 11 नंतर 13च येतात ना? 11 नंतर 12 येतात, पण 12 कोणती संख्या आहे? 12 संयुक्त संख्या आहे. आणि नंतर काय येतं? 13. 13 कोणती संख्या झाली आपली? संयुक्त संख्या. तर उत्तर काय आलं? 2 नंबरचं. 2 नंबरचं उत्तर 2 नंबरचं झालं आपलं. ठीक आहे ना? काय म्हणते? हो, 13 नंतर 21. ठीक आहे ना? आता 1 ते 10 मध्ये 13 संयुक्त संख्या म्हटले. 13 मूळ संख्या आहे आपली. ठीक आहे ना? आठवण ठेवायचं. हो सर. हो, आठवण राहील ना? आता पुढचा प्रश्नांचं उत्तर काढा बरं तुम्ही. मला 2 मिनिटात सांगा. एक नंबरचा पर्याय सर. 1 नंबरचा सर. हो, बरोबर. 1 नंबरचा सर. 1 नंबर सर. 1 नंबर म्हणजे हो, उत्तर पण काढायचं बरं का? नाही तर असं नाही की एकाने सांगितलं 1 नंबर तर सगळे तेच घेऊन पडेल. ठीक आहे ना? उत्तर सुद्धा काढायचं. बघा, आपण काढू उत्तर. ठीक आहे ना? 1 ते 10 मधील विषम संख्यांची बेरीज आणि सम संख्यांची बेरीज यामध्ये किती फरक आहे? ठीक आहे ना? 1 ते 10 मध्ये आपण पहिले विषम संख्या लिहून घेऊ. कोणकोणत्या येणार विषम संख्या? 1 आहे, नंतर 3, नंतर 5, 7, 9, बरोबर ना? या कोणत्या झाल्या? विषम. आणि समसंख्या कोणकोणत्या आहे? 2, 4, 6, 8 आणि 10. ठीक आहे ना? आपल्याला यांच्यामधील विचारलंय ना, बरोबर ना? मी काय म्हणतोय कळालं ना तुम्हाला? आपल्याला काय विचारलंय? हो, ठीक आहे. आता बघा बरं, यांचे टोटल करू आपण. 10 आणि 8 18, 18 आणि 2 20, 20 आणि 10 30. किती झालं आपलं? 30. 30 वजा 7 आणि 7 14, 15 16, 16 आणि 5
16 आणि 5 21. 21 आणि 3 24 आणि 1 25. 25. ठीक आहे ना. 25 आले. तर आपल्याला काय विचारलंय 30 वजा 25. याच्यामध्ये फरक विचारलाय ना, फरक. 30 वजा 25 केलं तर उत्तर काय येतं आपलं 5. आहे का बघा बरं ऑप्शनमध्ये. आहे ना. ठीक आहे ना. तो ऑप्शन काय आला आपला पहिला आला. ठीक आहे ना. आता चौथा प्रश्न बघू आपण. ठीक आहे ना. चौथा प्रश्न बघा. 100 ते 110 यामधील मूळ संख्या किती. ठीक आहे ना. 100 ते 110 आपण संख्या लिहून घेऊ. हे झालं आपलं 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109 आणि 110. ठीक आहे ना. एवढ्या संख्या लिहिल्या आपण. ठीक आहे. बघा आता या संख्यांमध्ये कोणत्या संख्या ओळखायच्या आपल्याला. मूळ संख्या. मूळ संख्याच ओळखायच्या ना, का संयुक्त ओळखायच्या आहे. मूळ संख्या ओळखायच्या आहे. ठीक आहे ना. तर तुम्हाला तर माहिती आहे, मी काय सांगितलं होतं, ज्या संख्यांच्या शेवटी 2, 4, 6, 8, 10 या कोणत्या संख्या आपल्या समसंख्या. आणि समसंख्या कायम कोणत्या संख्या असतात, संयुक्त संख्या असतात. तर समसंख्या तर सोडूनच देऊ आपण. ही पहिली सुटली संख्या, हिला पण सोडून देऊ, नंतर हिला सोडून देऊ, हिला सुद्धा सोडून देऊ, हिला सोडून देऊ आणि हिला सोडून देऊ. आता उरल्या कोणत्या संख्या. या संख्यामधून आपल्याला कोणत्या संख्या ओळखायच्या आहे, मूळ संख्या ओळखायच्या आहे. ठीक आहे. 101 बघा. 101ला कशा कशाने भाग जातो. 1 आणि 1 2 होता. 3 आणि भाग जाईल का, नाही. तर ही कोणती संख्या झाली आपली, मूळ संख्या. 103 बघा. 3 आणि 1 4 या संख्येला परत कशाने भाग जातो, 3 आणि भाग जातो का 4ला, नाही ना. तर ही कोणती संख्या झाली आपली, मूळ संख्या. 105 बघा. 5 आणि 1 6, 6 बरोबर ना. म्हणजे कसं 5 अधिक 0 अधिक 1 हो 6. पण 6ला कशाने भाग जातो, 3 आणि भाग जातो. तर ही कोणती झाली आपली, ही आपली मूळ संख्या झाली का, नाही संयुक्त झाली. आता 7 आणि 1 8. आता तुम्ही म्हणत असेल सर हे कसं काय आली, बरोबर ना. ठीक आहे. आता बघा याचं 107ला कशाने भाग जातो का बघा बरं. 107ला नाही ना. तर ही कोणती झाली आपली परत, मूळ संख्या झाली. 109ला बघा बरं. 109ला भाग जातो का. 109ला पण कोणत्याच संख्येने भाग जात नाही. तर ही कोणती झाली, मूळ संख्या. किती झाल्या आपल्या मूळ संख्या, किती आल्या बघा बरं. 110, 101, 103, 107 आणि 109. ठीक आहे. आहे का ऑप्शनमध्ये 4 हो आहे. आहे ना. ठीक आहे ना. तर उत्तर काय येणार आपलं, आहे सर. हो 3 नंबरचा ऑप्शन येणार. ठीक आहे ना. आता खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे. ठीक आहे ना. मूळ संख्या ओळखायचं आहे आपल्याला आता पुढं. मूळ संख्या काय असतं, ज्या संख्येला एकाने भाग जातो, स्वतःने भाग जातो, बरोबर ना. आता आपण काय करू, आता शक्यतो हे बघा, आता आपल्याला तर कळणार नाही बघून. आता तुम्हाला तर माहिती आहे, शेवटी ज्या संख्येच्या शेवटी 5 असतात त्या संख्येला कितीने भाग जातो, 5ने भाग जातो कसोटीनुसार. तर ही मूळ संख्या झाली का, नाही. नंतर 81 बघा. 8 आणि 1 किती झाले, 9. 9 झाले. 9ला 3 भाग जातो. हो 9ला 2 भाग जातो, बरोबर ना. 3 भाग जातो. त्यामुळे ही आपली संयुक्त संख्या झाली. आता 87 बघा. 8 आणि 8 7 आणि 7 14 आणि 1 किती झाले, 15. 15ला 3 भाग जातो ना. तर ही कोणती संख्या झाली आपली परत, संयुक्त संख्या झाली. तर मूळ संख्या कोणती उरली बघा बरं आपली, 2 नंबरची. किती सोपं उत्तर होतं. आता 6वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे. मूळ संख्या ओळखायची आपल्याला यामधून. ठीक आहे ना. आता मूळ संख्या ओळखायची. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला फक्त एकाने आणि स्वतःने भाग जातो. आता यांची पण आपण बेरीज करत जाऊ. 7 आणि 2 किती झाले, 11 बरोबर ना. 7 आणि 2 9 झाले. 9ला 3 भाग जातो. त्यामुळे ही मूळ संख्या झाली का, नाही. नंतर 7 आणि 5 12. 12ला परत कितीने भाग जातो, 3 भाग जातो. ही मूळ संख्या झाली का, नाही. 7 आणि 7 14. 14ला याने 3 भाग जातो का, नाही. तर ही कोणती संख्या झाली आपली, मूळ संख्या झाली. चौथे बघा. 7 आणि 7 14 15 16. ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार सर ही 4 नंबरची कसं काय येणार. ठीक आहे ना. आता बघा आपण काय करू.
आपण 3 भाग देऊन बघू याला. ठीक आहे ना? 3 नाही भाग देणार आपण. 7 भाग जाईल का याला? सॉरी. हे बघा मूळ संख्या 77 म्हटली ना? 77ला 11ने भाग जातो ना, त्यामुळे ही मूळ संख्या झाली का आपली? नाही, संयुक्त झाली. तर मूळ संख्या कोणती मग आपली? 4थ्या नंबरची 97. ठीक आहे? आठवण राहील उत्तर कसे काढतोय मी? हो सर. हो, ठीक आहे. आता बघा खालीलपैकी कोणत्या संख्येस 15ने निशेष भाग जातो? आता सोपं याला काय करावं लागेल तुम्हाला? सरळ भागाकार करून बघायचा. ठीक आहे ना? भागाकार करून बघायचा की सर बोल वेदिका. सर ते 4थ्या नंबरचं तुम्ही सोडून दिलं. 90 आणि हो, चालेल. 90 आणि 100 यांच्या दरम्यान किती संयुक्त संख्या आहेत? संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येला कशाने भाग जातो? एकाने जातो, 100 स्वतःने. यांच्या दरम्यान संयुक्त संख्या किती आहेत? हो, बरोबर. आता याचं उत्तर कसं काढू आपण बघा बरं. यांच्या दरम्यान विचारलंय ना, तर 90 पण घ्यावं लागेल. आता संयुक्त संख्या म्हणजे ज्याला भाग जातो, 90ला सुद्धा भाग जातो. ठीक आहे ना? 90ला भाग जातो. नंतर कशाला जातो? 91ला भाग जातो का? नाही. 92ला जातो. समसंख्या आहे. 92ला सुद्धा भाग जाईल. 93 आपलं मूळ संख्या आहे. 93ला भाग जाणार नाही. 94ला जाईल. आता ज्या समसंख्या आहे त्या सगळ्यांना कशाने भाग जाणार आहे? 2ने तर भाग जाईलच ना, बरोबर ना? तर त्या संयुक्तच बनणार आहे. पुढं कोणतं येणार आहे? 96, नंतर 98. बरोबर ना? 98. आता मी जर 99 लिहिलं इथं, तुम्ही म्हणणार सर 99 कसं काय घेतले? बघा 9 किती होतात? 18. 18ला 3ने भाग जातो ना, तर ही कोणती संख्या झाली आपली परत? संयुक्त संख्या झाली. आता बघा अजून एक संख्या येईल यामध्ये 95. बघा बरं 95. 95च्या शेवटी काय आहे? 5 आहे. 95च्या शेवटी 5 असल्यामुळं कितीने भाग जातो? 5ने भाग जातो. तर ही पण कोणती संख्या झाली आपली? संयुक्त संख्या. ठीक आहे ना? नंतर तुम्ही जर घेतलं 97. 97ला बघा बरं भाग जातो का? 97ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही. नाही. तर आता बघा बरं यामध्ये आपल्या संख्या कोणकोणत्या झाल्या बघा बरं. किती संख्या झाल्या? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. बघा बरं ऑप्शनमध्ये 7 आहे का? आहे सर. हो, आहे 7. आहे ठीक आहे सर. ना? अशा प्रकारे आपण आजचा पहिला टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. ठीक आहे ना? तर पुढचा आपण टॉपिक उद्या कव्हर करून घेऊ. उद्या शार्पली बरोबर 6ला जॉईन होऊन जायचं. ठीक आहे? सगळ्यांना आठवण राहील. कोणीच इकडं तिकडं टाइमपास हो करायचा सर. नाही.